इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये सद्यस्थितीमध्ये जवळपास 28 सुरक्षा रक्षक पर्यवेक्षक कार्यरत आहेत। महाराष्ट्र शासनाच्या सुरक्षा रक्षक मंडळाकडून हे सुरक्षा रक्षक घेतले असले तरी पण यांना प्रत्येकाला जवळपास 29,000, 34,000, 41,000 याप्रमाणे विविध वर्गवारीमध्ये पगार असून या सर्वांचा खर्च महिन्याला जवळपास 9.5 ते 10 लाख रुपये होतो आणि वार्षिक खर्च जवळपास 1,15 लाखाच्या आसपास हा जातो। इचलकरंजी महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती आणि इचलकरंजी शहरातील विकास कामाची अवस्था जर बघितली तर साधे खड्डे मुजवायला, किरकोळ काम करायला इचलकरंजी महानगरपालिका पैसे नाहीत हे सांगून हात वर करते। इचलकरंजी महानगरपालिकेनं महापालिका झाल्यापासून गेल्या 3 वर्षांमध्ये स्वतःचे असे कोणतेही आर्थिक स्रोत निर्माण केलेले नाहीत। अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा कररूपी पैसा हा सुरक्षा रक्षकांच्या वर अवास्तवपणे खर्च करणे आणि हे सुरक्षा रक्षक काम काय करतात तर हे अधिकारी लोकांचं घरकाम करतात असं सुद्धा आढळून आलेलं आहे। त्याचप्रमाणे आमदार खासदारांना जी सुरक्षा नाही त्याच्यापेक्षा जास्त सुरक्षा आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांना या सुरक्षा रक्षकांच्या मार्फत पुरवली जाते। महापालिकेत येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाला दहशतवाद्यासारखी वागणूक देणे, त्यांच्या हातातील निवेदन घेणे, वाचणे, आज जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करणे आणि निवेदन कुणाला देणे हे ठरवणे, अशा पद्धतीची चुकीची कामं ही जी यांच्यामध्ये नमूद नाहीत ती कामं ही लोक करत असतात आणि त्यांच्या दिलेल्या अधिकाराचा गैरवापर ते करत आहेत। ही सगळी दादागिरी आणि मक्तेदारी मोडून काढण्यासाठी इचलकरंजी नागरिक मंचतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात येत असून यापुढे जर तातडीने महापालिकेने हा करार थांबवला नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन भविष्यकाळात करण्यात येईल। धन्यवाद।